षण्मुखानंद सभागृहातील महायुतीच्या मेळाव्यातून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकारे लगावल्याचं पाहायला मिळतंय। शेख चिल्लीप्रमाणे ज्या फांदीवर बसलो तीच फांदी कापायला बसलो तर अवघड होईल असा टोला फडणवीसांनी महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसमोर लगावला। पण फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे होता असा प्रश्न सध्या चर्चेत आहे। आपल्या समोरचे लोक या विजयाने हुरळून गेले आहेत आणि त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत। आणि आपण जर आपली ताठी ठेवली, आपण जर मी फक्त माझ्यापुरतं पाहीन दुसऱ्याचं पाहणार नाही अशा प्रकारची मानसिकता ठेवली, आपण शेख चिल्लीसारखं ज्या झाडावर बसलो आहे त्याचीच फांदी कापायला बसलो तर शेवटी शेख चिल्लीचं काय होतं तेच आपलं होईल। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात या मेळाव्यात आयोजन करण्यात आलेलं होतं। या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीत कार्यकर्त्यांना सुनावलंय। तर महायुतीची बदनामी केल्यास कारवाई करण्यात येईल असंही वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। मी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो, आपण जर महायुतीमध्ये एकत्रित आहोत, आज आपलाच अनेक वेळा आपापसात विसंवाद दिसतो, आपलेच प्रवक्ते एकमेकाच्या विरोधात काय काय बोलतात, हे बंद केलं पाहिजे। आणि कोणाला जर बोलायची खुमखुमी आलीच तर पहिल्यांदा आपापल्या नेत्यांना विचारा की मला खुमखुमी आली आहे, मी हे बोलू का? आणि नेत्यांनी हो म्हटलं तर मग बोलून टाका, मग काही अडचण नाही आहे, तुमची खुमखुमी पूर्ण करून घ्या। महायुतीच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्याकडनं किंवा कुणाकडनंही बदनामी महायुतीची होईल, सरकारची बदनामी होईल, अशा पद्धतीनं कुठली गोष्ट घडता कामा नये। जर असं काही घडलं तर तो कुठल्याही पक्षाचा असला तरी देखील त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल। तुम्ही काही आता मलाच सगळं समजते असं त्या ठिकाणी वागायचं कारण नाही, ही पण बाब आपण लक्षात घ्या। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निकालावरून सुद्धा कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय, पाहूयात। टेक्निकली जरी आपला त्या ठिकाणी पराजय झाला असला तरी देखील महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे। आपल्याला लक्षात आलंय, खरं म्हणजे ते रोज खोटं बोलत होते, पण आपण देखील थोडंसं त्या ठिकाणी गाफील राहिलो की तर नेहमीच खोटं बोलतात, यांच्यावर विश्वास कोण ठेवेल। पण दुर्दैवाने रोज खोटं बोलल्यानंतर लोकांच्या मनावर काही परिणाम होतो हे आपल्या लक्षात आलं। आणि त्या खोटं बोल पण रेटून बोल अशा ज्या काही त्यांच्या पद्धती होत्या त्याच्यामुळे निश्चितपणे काही ना काही परिणाम हा मतदारावर झाला आणि त्याचाच फटका आपल्याला पडला। जाणीवपूर्वक माझ्या आदिवासी समाजामध्ये, माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये संविधान बदललं जाणार, समान नागरी कायदा येणार, आपलं आरक्षण जाणार, 400 पार हे कशा करता, अशा पद्धतीनं आपला जो सकारात्मक प्रचार होता त्याला नकारात्मक पद्धतीनं लोकांच्या समोर नेण्याचं काम ह्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये केलं। जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तिथं ते झालं आणि त्याचा फटका हा आपल्याला बसला।